सरकारच्या पैशातून, सरकारच्या अनुदानातून जर जी कोणतीही शिक्षण संस्था चालत असेल तिथे धार्मिक शिक्षण देता येत नाही. समजलं ना? माझी जी संस्था सरकारच्या पैशातून चालते का? नाही, तुमच्या आमच्या पैशातून चालते. तुम्ही जी फीस देता त्याच्यातूनही चालते. तर संविधानाचा हा जो भाग आहे यावर आज आपला पेपर होता. संविधान सराव पेपर होता, याचं स्पष्टीकरण आहे आणि टॉपिक्स आहे आपले घटना निर्मिती, घटनेचे वैशिष्ट्य आणि सरनामा. आता यावर जर आपण पाहिला तर प्रश्न क्रमांक 1 काय म्हणताय तुम्हाला? घटनेत, राज्यघटनेत जातीला स्थान नाही कारण, राज्यघटनेत जातीला स्थान नाही कारण भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पहिला ऑप्शन. जाती व्यवस्था विषमताकारक आहे. दुसरा ऑप्शन. जाती व्यवस्थेत अस्पृश्यतेचा उगम आहे, हे तिसरं कारण. आणि चौथं कारण दिलं आहे वरीलपैकी सर्व. तर याचा तुम्हाला ॲन्सर नंबर दिलेला आहे 1/4. ॲक्च्युली 1चं काय आहे? 4 आहे. ॲक्च्युली भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, त्याच्यामुळे जातीला काय नाही आहे? स्थान नाही आहे. ठीक आहे. परंतु बाकीसुद्धा जे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे ते ऑप्शनसुद्धा हे जातीला स्थान नाही याचं कारण राहू शकतात. म्हणून वरीलपैकी सर्व हे ऑप्शन तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी फक्त इथे 1चं काय केलेलं आहे? 1च केलेलं आहे. समजलं की नाही? तर इथे करेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेकंड प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. सेकंड प्रश्न काय दिलेला आहे? भारतात कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था आहे? तर भारतात कोणत्या प्रकारची शासन व्यवस्था आहे? सांसदीय शासन व्यवस्था आहे. समजलं ना? आणि लक्षात घ्यायचं, सांसदीय शासन व्यवस्थेमध्ये भारताचे जे राष्ट्रपती असतात हे लोकांमार्फत अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. कसे निवडून दिले जातात? लोकांमार्फत अप्रत्यक्षपणे. आणि म्हणूनच भारतामध्ये सांसदीय लोकशाही आहे आणि सांसदीय भारतामध्ये सांसदीय ही प्रकारची शासन व्यवस्था हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणताय? की 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? 42 अमेंडमेंट. 42वी घटना दुरुस्ती ही सर्वात महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून सुद्धा संबोधलं जाते. समजलं ना? तर काय म्हणून संबोधलं जाते? मिनी कॉन्स्टिट्यूशन. आणि 42वी घटना दुरुस्ती या ठिकाणी तर तुमचं चुकायलाच नाही पाहिजे, मी भरपूरदा तुम्हाला हिंट दिलेलं आहे. 1976. इथे खूप आणखी एक महत्त्वाची घटना दुरुस्ती 44, 1978. त्यानंतर 86 आपण पाहिलेली होती आतापर्यंतच्या घटना दुरुस्त्यामध्ये. तर 2002 पाहिलेलं आहे. तर या महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहे, टॉपमोस्ट घटना दुरुस्ती आहे. समजलं की नाही? आणि यावर विचारण्याचे चान्सेस आहे म्हणून हा प्रश्न आलेला होता, लक्षात घ्या. 4थ्या नंबरचा प्रश्न आहे. काय प्रश्न? भारताचा राष्ट्रीय ध्वज घटना समितीने कधी स्वीकारला? भारताचा राष्ट्रीय ध्वज घटना समितीने कधी स्वीकारलेला आहे? 14 ऑगस्ट 1947 ऑप्शन नंबर 1, 15 ऑगस्ट 1947 ऑप्शन नंबर 2, 22 जुलै 1947 ऑप्शन नंबर 3, 26 नोव्हेंबर 1949. तर 22 जुलैला आपण राष्ट्रध्वज केव्हा स्वीकारलेला आहे ना? बरोबर आहे. 22 जुलै 1947ला भारताने राष्ट्रध्वज स्वीकारला आहे. आणि राष्ट्रगीत केव्हा स्वीकारला आपण? कब आपने स्वीकार कब किया राष्ट्रगीत का? 22 जानेवारी. आणि वर्ष कोणतं? सेम है ना? चलो, राष्ट्रगीत कौन सा है? राष्ट्रगीत वंदे मातरम, राष्ट्रगान जनगण. हां, राष्ट्रगीत हे वंदे मातरम आहे आणि राष्ट्रगान कोणतं आहे? जनगण मन. याला थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही, पुष्कळ प्रश्न विचारले जातात, मात्र नेमके आपण उलटं करतो, तर लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणत आहे? इथे 2 स्टेटमेंट दिले आहे, अ स्टेटमेंट, ब स्टेटमेंट. अ स्टेटमेंट काय म्हणते आहे? जर्मनीच्या राज्यघटनेतून घटनाकारांनी आणीबाणीची तत्त्व स्वीकारली. बरोबर आहे.
बरोबर आहे की नाही? जर्मनीच्या घटनेतूनच आपण आणीबाणीचे तत्त्व स्वीकारलेली आहे. अ स्टेटमेंट बरोबर आहे. ब स्टेटमेंट आहे, बी स्टेटमेंट आहे. आयर्लंडच्या राज्यघटनेतून राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारलेली आहे. बरोबर आहे. आयर्लंडच्याच राज्यघटनेतून आपण मार्गदर्शक तत्त्वे घेतलेली आहे. याचा अर्थ दोन्ही स्टेटमेंट काय आहे? दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहे. ऑप्शन कोणतं निवडायचं आहे? अ व ब दोन्ही बरोबर. याचा अर्थ 5चं किती आहे? 3. नाही, जर्मनीच्या राज्यघटनेतून घटनाकारांनी आणीबाणीचे तत्त्व स्वीकारले आहे. आणीबाणी बरोबर आहे ना. आणि मार्गदर्शक तत्त्वे आपण कुठून घेतलेली आहे? मी तुम्हाला आन्सर काय दिलेलं आहे? फक्त अ. अयोग्य म्हणजे चुकीचं. अयोग्य म्हणजे काय? चुकीचं. बघून घ्या ना पटकन. चुकीचं म्हणजे तुम्हाला चुकीचं विधान. आता चुकीचं आहे याचा अर्थ तुम्हाला यापैकी एकही नाही. याचा अर्थ आन्सर काय असायला पाहिजे? 5चं 4. आयर्लंडच्या घटनेवरून एक मिनिट. आणीबाणी आपण जर्मनीतून घेतलेली आहे की नाही? जर्मनी नाही. मार्गदर्शक तत्त्वे आयरिश नाही तर आयरिश म्हणजेच आयर्लंड. बरोबर आहे ना. आणि जर्मनीमधून जी घेतलेली आहे आपण आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. मात्र आणीबाणी आपण कुठून घेतलेली आहे? आणीबाणीची तरतूद 1935च्या कायद्यावरून आहे. आणीबाणीची तरतूद कशावरून आहे? 1935च्या कायद्यावरून आहे. समजलं की नाही? असं जर तुम्हाला विचारलं की आणीबाणीची तरतूद विचारली तर 1935चा ॲक्ट. आणि आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क काय होणे? आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे असं जर प्रश्न विचारला तर तुमचं आन्सर काय राहील? जर्मनी. परंतु तुम्हाला काय म्हटलं आहे? आणीबाणी दरम्यान म्हणजे आणीबाणीची तरतूद विचारलेली आहे. हक्क विचारला का नाही? याचा अर्थ उत्तर काय राहील? तर याचा अर्थ उत्तर म्हणून तुम्हाला दिलेलं आहे 5चं 1. कळलं? हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 6 नंबर क्वेश्चन. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे सरनाम्यातील 2 महत्त्वाचे शब्द आहे. जे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द कोणत्या घटना दुरुस्तीनुसार घटनेत समाविष्ट करण्यात आली? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? 42व्या घटना दुरुस्तीनुसार है ना. लक्ष द्या सर्वांनी. 42वी घटना दुरुस्तीनुसार समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द सरनाम्यात टाकण्यात आलेले आहे. आणि मग सरनाम्याचा क्रम कसा आहे शब्दांचा सांगा? कोण सांगेल? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य आहे. लोकशाही आणि गणराज्य हाच क्रम लक्षात ठेवायचा आहे शब्दांचा. मी फक्त शब्दच विचारत आहे, पूर्ण आपल्याला सरनामा नाही सांगायचा आहे ना. तर हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इथे लक्षात घ्यायचं आन्सर काय आहे? समाजवादी धर्मनिरपेक्ष. तर 42वी घटना दुरुस्ती. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारकांची भूमिका दिसून येते? तर राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारकांची भूमिका दिसून येते? तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे 7चं 4. तर कोणत्या भागात? राज्यघटनेचा सरनामा आणि त्याच्यानंतर मूलभूत हक्क. ऑप्शन तुम्हाला किती आहे? 4 ऑप्शन आहे. राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनाकारकांची भूमिका दिसून येते? भूमिका म्हणजे काय? त्यांनी आपली मतं मांडलेली आहे. त्यांनी काय मांडलेली? आपले मतं मांडले आहे. तर एक आहे राज्यघटनेचा सरनामा आणि दुसरं आहे दुसरा ऑप्शन दिला आहे मार्गदर्शक तत्त्वे, तिसरा ऑप्शन दिला आहे मूलभूत हक्क आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे 1 व 3.
तर या ठिकाणी भूमिका राज्यघटत्यांनी आपले मत कुठे मांडलेले आहे? राज्यघटनेचा सरनामा. पुष्कळशास आपण पाहिलेलं आहे की सरनाम्यात बदल केला जाऊ शकतो की नाही? हो, बदल केला जाऊ शकतो. तर याला तुम्ही काय म्हणाल? भूमिकाच म्हणाल. समजलं की नाही? मूलभूत हक्क हे स्थगित केले जाऊ शकतात का? मूलभूत हक्काशी संबंधित सुद्धा केस आहे की नाही? तर याचा अर्थ म्हणून तुम्हाला याच याच्यावर तुम्हाला ॲन्सर दिलेला आहे 7th 4. क्लिअर? कळलं सर्वांना? चला समोर जाऊया. समोर काय म्हणत आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुता या सरनाम्यातील घोषणेमागील प्रेरणा कोणत्या देशाचा आदर्श आपण घेतलेला आहे? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या घोषणेमागील प्रेरणा कोणत्या देशाची आहे? तर फ्रान्स. समजलं ना? फ्रान्सच्या घटनेमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या शब्दांचा वापर आणि तत्वांचा वापर केलेला होता. त्याच तत्वावर आपण आपल्या राज्यघटनेमध्ये या शब्दांचा समावेश केलेला आहे. चला समोर. भारताच्या राज्यघटनेचे सल्लागार कोण होते? B.N. राव. ठीक आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीत किती सदस्य होते? मसुदा समितीत किती सदस्य होते? 7 सदस्य होते. अध्यक्ष कोण होते? मसुदा समिती केव्हा स्थापन झाली? मसुदा समिती केव्हा स्थापन झाली? हां, बोला. मसुदा समिती ऑगस्ट 26 ऑगस्ट 1947 है ना? मसुदा समिती 26 ऑगस्ट 1947ला स्थापन झाली आहे. कोण सदस्य होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष. सेकंड वन इज द N. गोपालस्वामी अय्यंगार. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्यानंतर सईद अहमद सादुल्लाह. नंतर डॉक्टर K.M. मुन्शी आणि N. माधवराव. हे एवढे काय होते? सदस्य होते. लक्षात घ्यायचं आहे. चला समोर चला. घटना समितीची पहिली सभा कधी झाली? सगळ्यांनाच माहीत असायला पाहिजे. पहिली सभा कधी झाली? 6 डिसेंबर की 9 डिसेंबर? 9 डिसेंबर. घटना समितीची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न आला तर उत्तर येईल 6 डिसेंबर 1946. पहिले अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा. हंगामी अध्यक्ष विचारलं. आणि पहिलं अधिवेशन जर विचारलं तर 9 डिसेंबर. मग इथे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण बनले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. समजलं ना? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अशाच प्रकारचे एकूण सत्र किती झाले होते? अधिवेशनं घटना बनवण्यासाठी 11. तुम्हाला 5 समोर 32 मध्ये तेच दिलेलं आहे. असे टोटल सत्र किती झाले? 11. घटना बनवण्याला किती खर्च आला? 64 लाख. आणि किती दिवस लागले? 1084 डेज म्हणजे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. याचं जर वर्ष ज्याचं जर तुम्ही दिवस जर काढले तर 1064. समजलं ना? एकतर कधी कधी डेजनी सुद्धा विचारलं जाऊ शकते, कधी कधी या पॅटर्नमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे? कळलं? त्यानंतर सर्वात जास्त प्रभाव कोणत्या कायद्याचा आहे भारतीय घटनेत? किती कलमात सरळ घेण्यात आलेले आहे? लक्षात द्या. ऑफलाईन ऑनलाईनवाले लक्ष द्या इकडे. 250 कलमा 1935च्या कायद्यातून सरळ घेतलेले आहे. म्हणून भारतीय संविधानावर कोणत्या कायद्याचा प्रभाव आहे असा प्रश्न विचारला तर 1935चा कायदा. कळलं? 1935चा कायदा जो ब्रिटिशांचा होता. मात्र या ब्रिटिशांचा तो सर्वात शेवटला कायदा होता आणि सर्वात जास्त कलमा आपण जर कुठून घेतलेल्या आहे तर 1935च्या कायदा. समजलं? लक्षात घ्यायचं. चला समोर. नेक्स्ट. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? लक्षात घ्यायचं आहे. घटना दुरुस्ती हा टॉपिक जर कोणाला माहीत नसेल तर लक्षात घ्या. घटना आपली बनलेली आहे, खूप आधीच बनली. आपल्या इथे 26 जानेवारी 1950ला घटनेचा अवलंब झाला. आणि मुळात बनली केव्हा? घटना बनली केव्हा?
26 नोव्हेंबर 1949ला बनून तयार झाली. इम्प्लिमेंटेशन केव्हा झालं? 26 जानेवारी 1950 आहे ना. मी याचं कारणही सांगितलं आहे. या दिवसाला तुम्ही काय दिवस म्हणून मनवता? कोणता दिवस मनवता? संविधान दिन. आणि याला कोणता दिवस म्हणतो आपण? प्रजासत्ताक दिन किंवा रिपब्लिक डे. समजलं ना? कारण की या दिवशी आपल्या इथे लोकांचं राज्य निर्माण झालं म्हणून याला म्हणतात रिपब्लिक डे. या दिवशी संविधानची निर्मिती झाली, बनून तयार झालं म्हणून संविधान दिन. हे लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक वर्षी हे दिवस येतातच. आता प्रश्न तुम्हाला विचारला आहे, घटनेत घटना दुरुस्तीची जी तरतूद आहे ती कोणत्या कलमानुसार केलेली आहे? कोणत्या कलमानुसार केलेली आहे? 368 आहे ना. कोणतेही बुक असेल किंवा घटना असेल तिच्यामध्ये काळानुरूप बदल करावेच लागतात. आणि बदल करण्यासाठी ऑलरेडी घटनाकर्त्यांना या गोष्टीची जाणीव होती आणि जाणीव होती म्हणूनच ऑलरेडी ही तरतूद टाकण्यात आली आहे. आणि हीच तरतूद म्हणजे कोणती तरतूद आहे? घटना दुरुस्ती. प्रश्न भरपूरदा विचारलेला आहे. आणीबाणीच्या कलमा कोणत्या? बोला फटाफट. 352. 352 नुसार कोणती आणीबाणी? बोला ऑनलाईनवाले, बोला लवकर बोला. तुम्ही ऑफलाईन बोला. 352 नुसार कोणती आणीबाणी? इमर्जन्सी, नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी. समजलं ना? संपूर्ण देशात जर इमर्जन्सी लावायची आहे तर कोणत्या आर्टिकलनुसार? आणि एका राज्यामध्येच लावायची आहे तर याला म्हणतात घटक राज्याची आणीबाणी. आणि फक्त देशामध्ये आर्थिक परिस्थिती जर डामाडोल जर झालेली असेल तर कोणती आणीबाणी लावली जाईल? कळलं की नाही? समजलं सर्वांना? तर या पद्धतीने. त्यानंतर समोर चला. राज्यघटनेमध्ये भारतीय संघराज्याचे वर्णन कोणत्या शब्दात आहे? राज्यघटनेमध्ये भारतीय संघराज्याचे वर्णन हिंदुस्थान म्हटलं आहे भारताला. आपल्या जो 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहे याला घटनेमध्ये काय नावाने म्हटलेलं आहे? हिंदुस्थान. पहिला ऑप्शन इंडिया किंवा हिंदुस्थान, इंडिया किंवा भारत, भारत किंवा हिंदुस्थान, इंडिया किंवा भारत. हिंदुस्थान हा शब्द वापरलेला नाही आहे. लक्षात घ्यायचा आहे इथे. कळलं की नाही? चला समोर चला. खालीलपैकी राज्यांच्या अस्तित्वाचा येण्याचा क्रम तुम्हाला योग्य क्रम निवडायला सांगितलेला आहे. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की राज्य वेगवेगळ्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे आणि या राज्यांचा क्रम वेगवेगळा आहे. तर मला वाटतं इथे जर तुम्ही पाहिलं 13 नागालँडची निर्मिती सर्वात आधी झाली. या राज्यात जिथे हे जे दिलेले आहे नागालँड, हरियाणा, सिक्कीम, आंध्र प्रदेश. आता या ठिकाणी तुम्ही सिम्पलसी 2 ऑप्शन तर तुम्ही इझिली काय करू शकत होते? काढू शकत होते. कारण की सगळ्यांना माहीत पाहिजे की आंध्र प्रदेशची जी निर्मिती आहे ती आता आंध्र प्रदेश आताच काय झालेलं आहे? निर्माण झालं आहे. आंध्र प्रदेशची निर्मिती तर खूप आधी झालेली आहे. समजलं ना? मात्र या ठिकाणी आंध्र प्रदेश आता पहा की 2014ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती झाली. समजलं ना? म्हणून या तत्वावर तुम्ही 2 ऑप्शन तर इझिली सिलेक्ट करू शकत होते. बाकी पहिला आणि चौथा ऑप्शन तर बिलकुलही ताळमेळ नाही आहे. कळलं की नाही? तर या ठिकाणी त्यानंतर यानुसार 13 नागालँड, हरियाणा, सिक्कीम, आंध्र प्रदेश. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अस्तित्वात येण्याचा क्रम. इथे जर पाहिलं तर सर्वात पहिलं भाषिक राज्य हे आंध्र प्रदेशच आहे, ज्याची निर्मिती केव्हा झालेली आहे? 1956ला. कळलं की नाही? तर असं कन्सिडर केलं तरी आंध्र प्रदेश येते आणि नव्याने निर्माण झालेलं तरीही कोणतं येईल याच्यामध्ये? आंध्र प्रदेशच आहे. कळलं की नाही? या पद्धती. त्यानंतर 14 भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या देशावर आधारित आहे? कोणत्या देशावर आहे? अमेरिका. प्रस्तावना ही आपण जी घेतलेली आहे अमेरिकेतून नाही घेतली आहे, मात्र त्यांच्या संविधानामध्ये प्रस्तावना किंवा सरनामा किंवा प्रिएम्बल होता. त्याच तत्वावर आपण सुद्धा आपल्या कॉन्स्टिट्यूशनला काय घेतलं आहे? प्रस्तावना किंवा सरनामा घेतलेला आहे. कळलं? त्यानंतर समोर राज्यसभेची स्थापना करण्यात आली कारण भारताने सांसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे.
भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे, भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे, राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे. मला वाटते भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे, म्हणून ॲन्सर दिला आहे तुम्हाला 15चं 3. आपल्या इथे द्विगृही शासन पद्धत, द्विगृही सांसदीय पद्धत आहे. द्विगृही सांसद पद्धतीमध्ये कोण कोण असते, कोणते सभागृह आहे? एक लोकसभा आणि दुसरं कोणतं राज्यसभा. समजलं ना. आणि संसदमध्ये आणखी एक व्यक्तिमत्व येतं, ते म्हणजे कोणतं? राष्ट्रपती. आणि तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे की भारतीय राज्यसभेची स्थापना करण्यात आली कारण इथे तुम्हाला काय दिलेलं आहे ॲन्सर? 15चं 3, 15-2 दिलेलं आहे. 15-2 भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला. हे लक्षात घ्यायचं. संघराज्यात्मक शासन पद्धती, कारण की राज्यसभेमध्ये जर पाहिले तर आम्ही वोटिंग केलेले सदस्य जात नाही, प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जातात. जसं महाराष्ट्राचे 19 सदस्य हे राज्यसभेमध्ये आहे. आणि संघराज्यात्मक पद्धतीमध्ये काय, संघराज्यात्मक हा सिस्टम कसा बनलेला आहे? पुष्कळशे राज्य मिळून काय बनलं, आपलं संघराज्य बनलेलं आहे. आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणजे कोणतं? राज्यसभा. म्हणून भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे, म्हणून राज्यसभेची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा राज्यसभेची स्थापना करण्यात आली. पुष्कळशे विद्यार्थी या ठिकाणी चुकलेले आहेत. समजलं ना. लक्षात घ्यायचं आहे. 16 भारतीय राज्यघटनेची मूळ संकल्पना कोणी मांडली? मानवेंद्रनाथ रॉय यांनी, है ना. संविधान सभा हा शब्द कोणी वापर केला पहिल्यांदा? महात्मा गांधी. समजलं की नाही. आणि त्याच्यानंतर भारतीयांचे संविधान बनवावे अशा प्रकारचा पहिल्यांदा मुद्दा कोणी मांडला? लॉर्ड लिन लिथिगो या ठिकाणी लक्षात ठेवायचं सर्वांनी. भारतीयांचं संविधान निर्माण करण्यात यावं अशा प्रकारची पहिल्यांदा ब्रिटिशांकडून कोणी अशा प्रकारची आपल्याकडे डिमांड म्हणजे आपला हा मुद्दा मांडला तर लॉर्ड लिन लिथिगो. त्यावेळेसचे ते व्हॉइसरॉय होते, हे लक्षात घ्यायचं. समजलं की नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर समोर 17 जगातील रिकामी जागा या देशाची राज्यघटना सर्वात मोठी आहे. लक्षात घ्यायचं आहे. लिखित विचारलं तर भारत, जगातील सर्वात मोठी लिखित विचारली तर भारत, जगातील सर्वात मोठी विचारली तर आयर्लंडची घटना आहे, ज्यालाच आपण आयरिश घटना, ज्यातून मार्गदर्शक तत्व आपण घेतलेली आहे. ओके. चल समोर 27 लिखित नाही आहे. लिखित म्हणजे काय आहे की लिहिलेली, म्हणजे तुम्हाला मी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं होतं. लक्षात घ्या. या लिखितचा हा मुद्दा समजून घ्या. लिखित म्हणजे काय? लिखित आपली घटना लिखित आहे असं असू शकते का? कोणत्या देशाची घटना लिखित नसेल? परंतु इथे शब्दशः असा अर्थ नाही घ्यायचा.